आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे आणि भाजपच्या प्रवीण दरेकरांची भेट। दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपूर्ण विकासाचा अहवाल ठाकरेंना दिला। तुझ्या मागे उभा आहे, प्रामाणिकपणे काम करत असशील तर तुझ्याबरोबर बोलायला तयार, बाकीचे बोगस आहेत, उद्धव ठाकरेंचं दरेकरांना सांगणं। परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो, धनंजय मुंडे आणि दादांचा फोटो असलेल्या बॅनरवर कराडचा फोटो असल्यानं चर्चा। सगळेच उघडे फिरतायत, सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या, अनिल परब यांची टीका। तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। राज्यामध्ये चड्डी बनियान गँग सुरू आहे, मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत, कचऱ्यावरही टॅक्स लावला, तो अदानी टॅक्स आहे, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। चड्डी बनियान गँग कोणाला बोलता, हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, निलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, सभागृहातच भिडले। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, गायकवाड आणि मंत्री शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचं बैठकीमध्ये वक्तव्य। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरेंच्या विरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार, मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप, वरळीमधील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। सातबारा कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा। आमदार रोहित पाटीलही अंबोडामधील यात्रेमध्ये सहभागी। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सोलापूरच्या करमाळामध्ये भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला, जीवघेणा हल्ला केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। 8 ते 10 जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती, धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकरांची भेट घेतली। सरन्यायाधीश भूषण गवई यांची तब्येत बिघडली, इन्फेक्शन झाल्यानं दिल्लीमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, फडणवीसांना फक्त सत्ता हवी, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात। पूरस्थिती, शेतकरी आत्महत्यांकडे फडणवीस दुर्लक्ष करतात, आगामी निवडणुकांसाठी फक्त फडणवीसांचे दौरे, सपकाळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून भाजपचा विभागनिहाय आढावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न, आज मराठवाड्यामधल्या भाजप आमदारांसोबत चर्चा, तर आगामी निवडणुकीआधी राज्याचा करणार दौरा। काँग्रेसची उद्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार, बिहारमधल्या मतदार याद्यांची पडताळणीबाबत चर्चा होणार। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा, शेकडो विद्यार्थी सहभागी। राज्यामधल्या शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना, मुलांमध्ये लहान वयामध्ये डायबिटीसचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्यानं निर्णय, बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आहार नियोजन केले जाणार। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघर्षाची चिन्ह, शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी। अविमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे, विचारलेल्या प्रश्नांना अविमुक्तेश्वरानंद यांचं मराठीमधून उत्तर।